चिंगरोबानेच पाठवला ना तुला? आता कशी बरोबर सापळ्यात सापडलीस. अगं मी नाही, तूच मारलंस ना त्यांना या कुऱ्हाडीनं. आपल्या डोळ्यांनी बघून तो भिक्या पळाला ना गावाकडे. आता तो सगळ्यांना काय सांगणार की सखून लक्याला मारलं. अगं त्यासाठीच तर मी त्याला पळवलं. तू 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 असं घात का करतेस? पण एकच सांगते, विठुराया हे सगळं बघतोय. अगं हे काय केलंस तू? त्यांना का मारलंस? दुष्ट पापी. तुझं नाव आहे ना सगळ्यांना गावाला ओरडून ओरडून सांगते. सगळ्यांना सांगते मी. ऐका, सखूने लक्याला जीवे मारला. सखूने लक्याचा घात केलाय. बघा, आता रमाईच्या म्हणण्यानुसार याच सखूने जर 2 रूपं घेतली असती तर ती 2 रूपं एकमेकांशी भांडली नसती, वाद घातला नसता. पण मारेकरी सकूचं रूप तर बाबाजींनी घेतलं होतं. दुसरी खरी निरपराध सकू तर नंतर आली होती. आणि हे दोघांनी म्हणजे पाटील वहिनी आणि भिक्या या दोन्ही साक्षीदारांनी पाहिलं. आणि दोघांची साक्ष मिळती जुळती हेच पुरेसं बोलकंय. आणि हे दोघंही ठामपणे सांगतायत की खून खोट्या सकूने केला. खरी सकू तर निरपराध आहे. बघितला, सकुताई जीव तोडून कवापासून सांगत होत्या. खरंच विठुरा, तू चाहून सुखरूप ठेवलंस आणि हे सगळं करण्याची बुद्धी दिलीस. तुझे कसे आणि किती आभार मानू. थेट मृत्यूदंडातून तुम्हाला सोडवलंस. पाटील, आता वहिनी आणि भिक्या हे दोघंही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार समोर आलेले आणि दोघांनीही वेगवेगळ्या ठिकाणाहून ही घटना बघितलेली. तेव्हा आता हे सिद्ध झालंय की सकू निर्दोष. यांना वाटतंय आपण दुधखोळे आहोत. 2 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार काय समोर उभे केले, सगळ्यांचे डोळेच दिपले. पाटील, पण तुम्ही या सामान्य माणसासारखं करू नका बरं का. नव्याने काहीतरी पुढ्यात आलंय म्हणून आधीच विसरू नका. खुद्द मनोरमाबाई सांगतायत ही सकू चेटूक करते आणि अनेक ठिकाणी हजर असते. मग 2-2 सकू एकत्र बघायला तुम्हाला शेखी मिरवायची असेल तर मग या भिक्याला इथे आणून काय सिद्ध करताय? त्यापेक्षा त्या खोट्या सकूला इथं समोर आणून उभं करा ना. त्या खोट्या सकूनी मुलं पळवली आहेत हे सिद्ध करा. या पाटीलबाई आणि तो भिक्या जे काही सांगतायत ते आम्हाला आणि सगळ्या गावकऱ्यांना पण कळू देत, दिसू देत. त्याशिवाय या सकूची सुटका होणे नाही. अहो, शिवाय मुलांचाही प्रश्न आहे. मुलं जोवर परत येत नाही तोवर या सकूची सुटका नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हिला नाही सोडायचं. हिचं नाक दाबून हिचे हात बांधून ठेवा, म्हणजे मग बोलल ही. बोल ना चेटकी, नाही कुठे हाय माझी शिवली? बोल ना. त्यांना काय होतंय? चापकाने चांगली लोळवायची, तेव्हा सांगाल पोरं कुठे आहेत ती. अरे हा अन्याय आहे. सकूने मुलं पळवलेलीच नाहीये तर ती कशी सांगणार मुलं कुठं आहे ते? अरे मुलं खोट्या सकूने पळवली. अहो, मग आधी त्या खोट्या सगुला हजर करा म्हटलं ना. नाहीतर मारायला फटके. अरे हा हा अघोरी उपाय, असं करू नका. ऐका माझं. सखूची कृत्य सुद्धा अघोरी आहेत. तिचा कडक छळ केल्याशिवाय मुलं कुठे आहेत ते ती सांगणार नाही. आणि तोपर्यंत हिला इथेच डांबून ठेवलं पाहिजे.
हिच्यावर पहारा देण्याकरता कोण पुढे येणार? अरे या मोर कोणीतरी पहारा द्यायला. अहो पाटील, या चेटकिनीनं लाख्याला ठार केलंय. कोण येणार पहाऱ्याला? हा मग आमच्या वस्तीवरच्या लोकांचा जीव काय वर आलाय काय?